मुख्यमंत्री साहेब, या मतदारसंघामध्ये सुभाष नायगावकरांनी पद्धतशीरपणे काम केलेलं आहे म्हणून त्याची ताकद वाढलेली आहे. म्हणजे काय? तुम्हाला काय म्हणायचं? 1500 कामगारांसमोर जय जयकार केला म्हणजे काय लीडर होतो? ही माहिती आहे ना यांच्या मतदारसंघाची. म्हणजे काय? अहो अहो, तो बेल्टच्या बेल्ट कामगारांचा आहे. सगळे मानतात सुभाषला. अहो काय बोलता आनंदराव तुम्ही? आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. सांगा यांना, सांगा. अरे काय कोणी जहागिरी लिहून दिली का मतदारसंघाची? जहागिरी लिहून द्यायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे ना. या मतदारसंघातनं मी सुभाष नायगावकरचं नाव सुचवतोय. ही संधी आहे. ज्या क्षेत्रात तुझं काम चालतं तो आडुळशाचा मतदारसंघ आहे आणि आडुळशाला या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या रेससाठी जोर लावायचा आहे आणि आमच्या साहेबांनाही सीएम व्हायचं आहे. आता आमच्या साहेबांच्या पार्टीकडनं तुला तिकीट मिळणार नाही सुभाष. तसं जर झालं तर तो आडुळशा थैथयाट करेल, म्हणून तो अपक्ष उभा राहा त्याच्या विरोधात आणि तो पडेल. त्याचं कारण असं आहे की त्या मतदारसंघात एकतर तुझी ताकद वाढलेली आहे आणि दुसरं म्हणजे आडुळशाला स्वतःच्याच पक्षातनं भयंकर विरोध आहे. त्याचा तुला फायदा होईल. सुभाष नायगावकर, अरे जा. कसला सुभाष नायगावकर? बैठकीमध्ये आहात. मी जर या मतदारसंघातनं त्याला उभा केला नाही तर ही सीट गेली म्हणून समजा. अरे अशी कशी गेली सीट? अशी कशी गेली सीट? अहो अहो, जरा तरुणांना संधी द्या. आम्ही वाटसुळे. तरुण नाही का? आम्ही तरुण नाही? मी आम्ही काय म्हातारे झालो शांत का? बसा. तरुणांना संधी द्या म्हणजे काय? आरडाओरडा केल्यानं हे काय होत नाही, हो. नाही, हे राजकारण कळतं मला. बघतो मी तुम्ही कसं करताय ते. मी या सगळ्यात पडावं का? चटणी भाकरी खाणारी माणसं आपण. शेवटी आपला वापरच करून घेतला जाणार ना. तू काय वेगळं करतोयस? तूही कामगारांचा वापरच करतोयस ना. म्हणजे काय? म्हणजे निकाल जरी कामगारांच्या बाजूने लागला तरी फॅक्टरीचे मालक कामगार होणार आहेत का? भांडवल कुठून आणणार? त्याची सोय झाली. काडी कवडी एक करून काहींनी 5-10 हजार तर काहींनी 5-10 लाख जमवले. पण त्या संगीता निमकर नावाच्या सफाई कामगार बाईने 5 कोटी जमवले. त्याप्रमाणे तिचा शेअर म्हणजे तिला पैसे पुरवणाऱ्याच्या हातातली ती भावली. पर्यायाने ती जमीन, तो पैसा, ती फॅक्टरी हे सगळं त्या पैसे पुरवणाऱ्याचं. तुझा देहवाद खोटाच ना. देहवाद कधी खोटा नसतो इंदू. प्रसंगी वेगळे पर्याय शोधावे लागतात, तडजोडी स्वीकाराव्या लागतात. अख्खीच्या अख्खी फॅक्टरी मालकांच्या त्या दलालांच्या घशात जाण्यापेक्षा आणि कामगार देशोधडीला लागण्यापेक्षा हा पर्याय स्वीकारणं काय वाईट आहे? आणि मला सांग, 40च्या आसपास वय असलेल्या बेरोजगार झालेल्या कामगार वर्गातल्या माणसाचं पुढं काय भविष्य असतं? त्यांच्या बायकांचं काय होतं? पोरांचं काय होतं? त्यांच्या घराचं काय होतं? सांग. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.